मटेरियल दाखवते फ्लावर साठीच नेहमीच जे आहे जसं की ही बघा ही तार आहे, ठीक आहे, फ्लोरल तार आहे ही. ओके, ही अशी असते बघा. म्यूट व्हा फटाफट. ही बघा ही अशी तार असते, फ्लोरल तार आहे ही. ओके, अशा प्रकारे. का दिसत नाहीये? हॅलो मॅडम, दिसत नाही तुम्ही, स्क्रीन काहीच नाही. स्क्रीन आहे माझी, दिसते मी. सगळ्यांना नाही दिसत आहे? नाही दिसत मॅडम. दिसते मॅडम. ठीक आहे, हे बघा ही फ्लोरल तार आहे. चालू करूया लगेच, कारण आज तयारी वेगळी. आवाज येत नाहीये का? सगळ्यांना आवाज येत नाहीये माझा? येतो आवाज. येतोय आवाज. आवाज येत नसेल त्यांनी काय करायचं, पुन्हा जॉईन करा मला. ओके, ही आहे फ्लोरल तार आहे ही. ओके, ही अशी तार येते बाजारामध्ये. ओके, त्याच्यानंतर अशी पानं पण मिळतात, अशी पानं मिळतात, रेडीमेड पानं मिळतात अशी. ओके, त्याच्यानंतर फ्लोरल टेप आहे ही, फ्लोरल टेप. त्याच्यानंतर आपला साधा जो धागा असतो की नाही, तो घ्यायचा आहे आपल्याला आज तुम्हाला. आणि एक फ्लावर म्हणजे आपण जे फूल बनवतो की नाही, तर आपण एक फूल बनवणार आहोत आज. तर त्याच्यासाठी एक राहिलं आणखी. ओके, हे कापड आहे, स्टॉकिंग कापड आहे हे. ओके, हे अशा पद्धतीचं असतं, वेगवेगळे कलर्स असतात ह्याचे. तर हे असं ताणतं, हे बघा हे असं ताणतं. ओके, तर आपल्याला काय करायचंय, एक पाकळी करायची आपल्याला. म्हणजे आपण कोणताही आकार देऊ शकतो. आपल्याजवळ एखादं फ्लावर्स असेल की नाही, कोणत्याही कलरचं असेल, तर वेगवेगळ्या कलर साठी हा कापड चेंज करायचा. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी काय आहे बघा, आकार देणं सुद्धा आपल्यावर आहे. आपल्याला मोठी पाकळी करायची, लहान पाकळी करायची, आपल्यावर आहे. त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, हे बघा हे जे आहे की नाही, हे असं ताणतं. ओके, सुरुवातीला लहान आहे, त्याच्यानंतर हे असं ताणलं जातं. तर आपण काय करूया, मधून आणखीन कट करूया. ओके, मी कट केलंय, मधून कट केलंय हलकस. आता काय करायचंय तुम्हाला, करायला कपड्याला काय म्हणतात? कुठे गेले? हॅलो, कपड्याला काय म्हणायचं? कपड्याला कापड आहे हा, काय? स्टॉकिंग कापड आहे. परत म्हणा. ही तार घ्यायची. आता जे जॉईन होते त्यांनी म्यूट व्हा फटाफट फटाफट. ही तार घेते मी, ह्याच्यातून एक तार घेते. ही बघा फ्लोरल तार आहे ही, फ्लोरल तार अशी मिळते. ओके, आता किती आपल्याला आकार घ्यायचा नाही तुमच्यावर आहे. मी तुम्हाला एक फुल दाखवलं, त्याचे तुम्ही भरपूर वेगवेगळ्या कलरचे फ्लावर बनवू शकता. ओके, आपल्याजवळ मटेरियल माहिती झालं की आपण कसंही प्रकारचं आपण करू शकतो. ही तार आहे की नाही, आपण कितीही चांगला आकार घेऊ शकतो, जसं की लहान, मोठी साईज, मीडियम साईज, कितीही. आता जसं की गुलाबाचं फूल बनवायचंय आपल्याला, तर गुलाबाच्या पाकळ्या कशा असतात, लहान मोठ्या असतात की नाही, तशा लहान मोठ्या तुम्हाला पाकळ्या तयार करायच्या. कसं करायचंय बघा, आता मला एखादी मीडियम साईजची पाकळी बनवायची आहे, तर काय करणार मी, आकार घेणार, पहिला राऊंड आकार घ्यायचा, आणि राऊंडला नंतर आपण कशाही प्रकारचे, कारण ही तार आहे की नाही, ही बेंड होते, अशी कशीही फोल्ड होते ती. ओके, आपण कसंही फोल्ड करू शकतो, पहिला बघून घ्या, विचारू नका कोणी. तर मी ही जरा गुंडाळते बघा अशा पद्धतीने. ओके, ह्याला काय करायचंय, ही जी तार आहे ही अशी फक्त गुंडाळायची आहे. ही बघा, ही अशी तयार झाली. ओके,
आता हा जो स्टॉकिंग कापड आहे तो मी मधून जेवढा ताणतो जितका ताणणार आहे म्हणजे तुम्ही जितका ताणवणार तेवढा तो ताणणार. ओके. आणि हा ताणूनच करायचा आहे. कोणी असं ही जी तार आहे ही डायरेक्ट टाकून तुम्ही पाकळी तयार करताय असं करायचं नाही. हा ताणूनच करायचा आहे. हा शेवटपर्यंत ताणवायचा आहे. आणि हे बघा, हे एवढं ताणल्यानंतर ह्याच्यामध्ये ही पाकळी तुम्हाला टाकायची अशा पद्धतीने. हे बघा. ओके. आणि ताणूनच घ्यायचा आहे हा कपडा. हे बघा, अशा पद्धतीने ताणवायचा आहे तुम्हाला. घट्ट करायचंय वरून. ओके. हे घट्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे एक राऊंड मारायचा. इथे 1-2 राऊंड मारा. ओके. असे आता काय करायचं, हा जो साधा धागा आहे ह्याने तुम्हाला गुंडाळायचा आहे बघा अशा प्रकारे. अर्चना म्यूट व्हा तुम्ही. हे बघा, हा जो साधा धागा आहे की नाही ह्याने तुम्हाला एक गाठ मारायची आहे. तुमच्या पद्धतीने गाठ मारा. ओके. अशी गाठ मारायची आहे तुम्हाला. ओके. कट करा तुम्ही. तुमच्याकडे जी कैची आहे त्याने कट करून टाका. आणि जो हा एक्स्ट्रा कापड आहे तो पण कट करायचा. एक्स्ट्रा म्हणजे पूर्ण कट करायचं नाहीये कारण हा सगळा बाकीचा यूज होणार आहे. हॅलो मॅम. हा बोला. हॅलो. मध्ये जर तुमचं बिलकुल स्क्रीन दिसत नाही. तुम्ही दिसतच नाहीये. काय म्हणताय? हा, तुम्ही दिसतच नाही आहात. सगळ्यांना होतंय का असं? नाही दिसतं मॅडम. दिसतंय. अगदी इश्यू असेल त्यांना नेटवर्क. नेटचा इश्यू वगैरे असू शकेल कारण मध्ये मध्ये दिसत प्रॉब्लेम नाहीये. असू शकेल. ओके. बघून घ्या. हे ह्याचं रेकॉर्डिंग पण आहे. आता हे जे काही आहे कळत नाही तुम्ही काय करताय. म्यूट व्हा. फटाफट म्यूट व्हा. ही खालून कट करायची. जितकं पाहिजे कटरने कट करा. तुमच्याकडे जर असं कटर असेल किंवा ही कट करून घेऊया आपण. हे बघा, ही अशी कट करून घेते मी. अशा पाकळ्या मी बनवून ठेवलेल्या आहेत बघा. ही 1. त्याच्यानंतर खूप साऱ्या बनवून ठेवायच्या अशा लहान मोठी साईज. ओके. हे बघा, या अशा बनवून ठेवलेल्या आहेत मी. एक तुम्हाला आता दाखवले मी. आणि ह्या सगळ्या बनवून ठेवलेल्या आहेत. ह्या बघा, ह्या अशा बनवून ठेवलेल्या आहेत. लहान मोठी साईज. कारण पाकळ्या कशा सेम आकाराच्या नसतात. लहान मोठी साईज असते ना. नॅचरली दाखवायचं असेल तर तुम्ही लहान मोठी साईज दाखवू शकता. आणि जर का आणखीन तुम्हाला सेम पाकळ्या करायच्या तरी त्या करू शकता तुम्ही. अशा प्रकारे मी लहान मोठ्या पाकळ्या करून ठेवलेल्या आहेत. तर ह्याला काय करायचंय तुम्हाला, फ्लोरल टेप आहे ही बघा. ही जी फ्लोरल टेप आहे अशा प्रकारची फ्लोरल टेप मिळते बाजारात. तर ही बघा, ही आता गुंडाळायची आहे तुम्हाला प्रत्येक पाकळीला. कशा प्रकारे गुंडाळायची बघा. ओके. आणि ह्याला ना चिकटपणा आहे. क्रॉस मध्ये घ्यायची आहे बघा. ही अशी क्रॉस घ्यायची. क्रॉस सर्वप्रथम राऊंड आहे तो परफेक्ट सरळ घ्या अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ही क्रॉस घ्या अशी. ही बघा अशी. आणि ताणवा ती. आणि दुसऱ्या हाताने ना त्याला चिकटपणा आहे ना तर तो प्रेस करा. ती दबून जाईल म्हणजे त्याच्याबरोबर. आणि राऊंड फिरवा अशा प्रकारे. हे बघा. ओके. हाताने कट करा किंवा सीझरने कट करा. पण हाताने पण कट करू शकतो आपण. असं काय नाही. हे बघा, हे अशा प्रकारच्या पाकळ्या तयार करायला लागतात. सर्वप्रथम कितीही 10-12 तयार करा, 7-8 करा, तुमच्यावर आहे. ह्या अशा सगळ्या पाकळ्या आहेत की नाही. ह्याला परफेक्ट हा धागा पण नाही दिसला पाहिजे वरचा. ओके. हे तुमचा सगळा धागा वगैरे आहे हा पूर्ण आतमध्ये गेला पाहिजे. ओके. अशा पद्धतीने. हे बघा, मी पुन्हा दाखवते. पुन्हा बघायला ह्या गोष्टी सारख्या बघायला मिळतात. आणि आधीचे पण रेकॉर्डिंग जुन्या मेंबरने पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे
वेगळं काही नाहीये, फक्त तुम्हाला तुम्ही वेगळ्या प्रकारे करू शकता, त्याला वेगळा आकार देऊ शकता. आणि त्याचं ब्रॉचेस पण मी तुम्हाला दाखवलेत कसे बनवायचे, आणि ज्यांनी पाहिलेलं नाहीये त्यांना पण बघायला मिळतील, असं काय नाहीये. अशा पाकळ्या तयार करायच्या. ओके. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, हे गठ्ठ्यामध्ये मी बांधलेलं आहे बघा. 1 2 3 4 पाकळ्या आहेत बघा. ह्या मी अशा एकत्रित 4 पाकळ्या अशा बांधलेल्या आहेत एकत्र. कारण फ्लावर बघा, गुलाबाचं फुल असतं ना, तर ते आतल्या ज्या पाकळ्या असतात त्या लहान असतात ना, त्या मला दाखवायच्या आहेत लहान, म्हणून मी 4 एकत्र करून पुन्हा धाग्याने त्याला बांधलेलं आहे. ओके. तुम्ही करू शकता. आता ह्याला पण मी काय करणार आहे, फ्लोरल टेपने ह्याला सुद्धा मी बांधून ठेवते अशा प्रकारे. हे अशा पद्धतीने झालं. त्याच्यानंतर सेम आहे, प्रोसेस सेम आहे. आणखीन 2 आहेत, त्या 2 पण मी करून घेते. डाऊट नंतर विचारा मला, कारण हे पहिला आपण बनवून घेऊया. लूज नाही ठेवायचा. हा जो कपडा आहे की नाही, तारेला व्यवस्थित गुंडाळायचा आहे. लूज ठेवलात ना तर मग त्याचं फिनिशिंग नाही येणार व्यवस्थित. क्रॉस घ्यायची अशी, क्रॉस, आणि ओढायची अशी. हे बघा, हे अशी अशा प्रकारे गुंडाळायची. जेव्हा तुम्ही हे फिनिशिंग चांगलं कराल ना, तर तुम्ही हे जे फ्लावर जे बनवाल त्याचं जर तुमचं फिनिशिंग चांगलं असेल ना, तर तुम्ही ते सेल करू शकता. अगदी तुमच्या बाजूला एखादं शॉप असेल, स्वतःचं असेल, त्याच्यामध्ये तुम्ही असं अशा प्रकारे बनवून तुम्ही स्वतः सेल करू शकता, म्हणजे विकू शकता. ओके. त्याचं फिनिशिंग चांगलं करा, कारण बाजारात जे फ्लावर येतात हे असेच बनवले जातात. त्याच्यावर थोडंसं काम केलं जातं, फिनिशिंग वर लक्ष दिलं जातं. चांगल्या प्रकारे फिनिशिंग केलं तर त्याचे चांगले चार्जेस मिळतात, पैसे मिळतात. ओके. हे झालेलं आहे. आता ह्याच्यानंतर काय करायचं बघा. किती पाकळ्या झाल्यात हे आपल्यावर आहे, कमी जास्त. जर फ्लावर मोठं दाखवायचं असेल तर तुम्ही पाकळ्या वाढवू शकता. आता एवढ्या पाकळ्या मी तयार केलेल्या आहेत बघा. हा गठ्ठ्यामध्ये आहेत 4 आहेत ह्या. ओके. आणि ह्या किती आहेत, 1 2 3 5. या 5 आहेत. ओके. त्याच्यानंतर आणखीन एक आहे, आपण आणखीन एक करूया, आपल्याला कमी नको पडायला. ओके. हे अशा पद्धतीने झालेलं आहे. हे बघा. ओके. आता काय करायचंय, अशी एक तार मिळते बघा, आणि अशी जर तार नसेल तर तुम्ही काय करायचंय, अशी ही बघा, ही ग्रीन कलरची आहे. म्हणजे काय केलेलं आहे, ह्या तारेला ना ग्रीन कलरचा जो तुम्हाला फ्लोरल टेप तुम्हाला आहे की नाही, ही याला गुंडाळलेली आहे बस, बाकी काही नाही केलेलं आहे. ओके. नंतर विचारा मला, मी सगळं सांगेल. ओके. ही जी तार आहे की नाही, जर का तुमच्याकडे तार नाहीये अशी, तर तुमच्या इकडचा जो झाडू आहे की नाही, झाडूची काडी घ्यायची आणि त्याला अशी फ्लोरल टेप गुंडाळायची. ओके. क्रॉस मध्येच. ही बघा, ही तार आहे आणि ही जरा मजबूत तार आहे.
म्हणजे जसं की आता तुम्हाला आधीची जी तार दाखवली की बघा, ही जी तार आहे की नाही, ही बेंड होते, कशीही तुम्ही कसाही आकार देऊ शकता. तसं ह्या तारेचं नाहीये, ही थोडीशी काय आहे, ही बेंड होणारी नाहीये तार. ओके, एखादा एक पूर्ण फ्लावर दाखवायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारची तार घेऊ शकता. ओके, आणि त्याला फ्लोरल टेप आहे, ही गुंडाळलेली आहे ग्रीन कलरची. ओके, हा फ्लोरल तार आहे ही, बघा ही फ्लोरल तार आहे, ह्याला पण फ्लोरल तार बोला तुम्ही. ओके, फक्त बघून घ्या तुम्ही कशा प्रकारे आहे. ही ग्रीन आहे, ह्याला ग्रीन कलरने ग्रीन फ्लोरल टेप त्याला गुंडाळलेली आहे. ओके, आता ह्याला काय करायचंय, त्याच्या आधी ही जी पानं आहेत की नाही, आपण ही दाखवते तुम्हाला कशी असतात पानं. बघा, रेडीमेड पानं आहेत ही, बघा ही अशी असतात पानं, रेडीमेड पानं आहेत बघा. त्याला पण काय केलेलं आहे, एक मिनिट, ही बघा ही रेडीमेड पानं आहेत, बाजारात तशी मिळतात पानं, ही अशी असतात बघा. ही बघा ही अशी आहेत पानं. ओके, ही खाली तारच आहे, अशी मिळतात. ही बघा ही अशी गठ्ठ्यांमध्ये मिळतात. ओके, आता ह्याला काय करायचं आपल्याला, ही जी पानं आहेत की नाही, ही वर खाली करूया आपण. ती कशी करायची बघा, एक पान घेतलंय मी, त्याच्या बाजूला एक आपण तार आहे ना ह्याला, त्याला गुंडाळू शकतो आपण. हे बघा अशा पद्धतीने, हे बघा अशा पद्धतीने. ओके, आणि ही याला इथे मी गुंडाळते. ओके, अशा पद्धतीने. आता ह्याला आणखीन एक पान घेऊया आपण, आणि ते पान मी तुम्हाला इथे इथे दाखवते तुम्हाला. हे बघा इथे आपल्यावर आहे ना, आपण पानं कुठे दाखवायचे ते आपल्यावर आहे. आणखीन एक पान इथे दाखवते तुम्हाला. तर ते काय करायचं, तुम्हाला इथे गुंडाळायचंय फक्त. म्हणजे जी स्प्रिंग आहे ती तुम्हाला काय करायची, राऊंड मध्ये फिरवायचंय बस, बाकी काहीच नाही करत आहे मी. हे बघा, हे बघा अशा पद्धतीने. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करूया, बस एवढं दाखवलं तुम्हाला. आता आपण काय करूया, ही जी तार घेतलेली आहे आपण, ओके, ही तार फक्त मी बाजूला ठेवली अशी, आणि त्याला मी आता फ्लोरल टेप लावते. ओके, ती तुम्ही मधून पण काढू शकता, पण मी ऑलरेडी त्याला गठ्ठ्यामध्ये बांधलेली आहेत ना, छोटी छोटी पानं केली होती मी अशी. ओके, पानं नाही म्हणू शकत, पाकळ्या. फ्लोरल टेप घेते आणि त्याला मी गुंडाळते. असं तुम्ही कमळाचं फूल पण करू शकता, लोटस दाखवू शकता की नाही असं. हे बघा, ही सरळ पहिला मी गुंडाळलेली आहे. ओके, हे बघा कट केलं मी. ओके, हे असं तुम्ही एखादं लोटस वगैरे बनवू शकता की नाही. म्हणजे तुम्ही काय काय तुम्हाला एक एक आयडियाच सांगते तुम्हाला, की तुम्हाला एखादा तुमचा फ्लावर पॉट आहे तर त्याच्यावर तुम्ही स्वतः घरच्या घरी सजावट करू शकता. अशा प्रकारचे वेगवेगळे कलर्स आणू शकता तुम्ही, बरोबर. कमळाचं फूल बनवू शकता, गुलाबाचं फूल बनवू शकता. एकदा तुम्हाला मटेरियल कळलं तर तुम्ही कशाही प्रकारे करू शकता.
आता ह्याला मी काय करणार, आणि असं बघा, असं एक सिंगल फ्लावर पण मिळतं वेगळ्या कलरचं. बाजारात तुम्ही बघाल तर वेगवेगळे फ्लावर्स असतात, त्याची नावं पण आपल्याला कधी कधी माहिती नसतात. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. ओके, आता ह्याला आपल्याला काय करायचं, आणखीन पाकळ्या जॉईन करायच्या आहेत. आता ह्या ज्या सगळ्या पाकळ्या मी तयार केल्या होत्या त्या आपण एक 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 ह्याला काय करणार, जॉईन करूया. ओके, पण सुरुवातीला आता ह्या ज्या पाकळ्या आहेत ह्याला आपण थोडस कळीचं रूप देऊया. तर कळी कशी असते, बंद असते की नाही. तर काय करायचं, हे सगळे पाकळे मी बंद करते आता. तर कशा बंद करायच्यात बघा, फक्त फोल्ड करायच्या त्या. ओके, फक्त फोल्ड करायचे. तुम्ही कशाही प्रकारे त्याला बंद करू शकता. अशा प्रकारे मी फोल्ड करते बघा. ही छोटी पाकळी केली, बघा छोटी पाकळी केली, त्याला फक्त फोल्ड करते मी आतल्या दिशेला. हे बघा, हे अशा प्रकारे त्याला बंद केलं मी. ओके, त्याच्यानंतर मी ह्याला बंद केलं असं. आणि ओके, हे बघा मी एक कळी तयार केली. ही जास्वंदीची कळी पण दिसते, बरोबर ना. तर ह्याला मी काय केलं, आता बंद केलं. म्हणजे काय केलं, आता ह्याचं रूप, ही काय झाली, कळी झाली. आता ह्याच्याला पाकळ्या दाखवायच्यात आपल्याला, उघडलेल्या पाकळ्या. हे बंद करूया. ठीक आहे, आता ह्या ज्या पाकळ्या आहेत ह्या त्याला जॉईन करूया आपण सर्वप्रथम. ओके, चारी बाजूने करू शकता तुम्ही. ठेवते मी, पहिला ठेवायचं काम करायचं आधी, त्याच्यानंतर त्याला जॉईन करायचं. चारी बाजूला लावून घ्यायच्या अशा लहान, आधी लहान आणि मग मोठ्या मोठ्या. ओके, आता ह्या ज्या तारा आहेत ना, ह्या पहिल्या सगळ्या गुंडाळून घ्या. ओके, ह्याला पूर्ण परफेक्ट आपल्याला घट्ट करायचं. ह्याला सगळं परफेक्ट बांधून पण घेऊ शकता, असं काही नाहीये. पण ह्याला मी डायरेक्टली आता काय करणार आहे, फ्लोरल टेप गुंडाळेल. तुम्हाला दोन पद्धती सांगते. एक तर असं झाल्यानंतर फ्लोरल टेप आहे ती गुंडाळा, नाहीतर मग तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या हातातून सुटतंय, तर तुम्ही काय करायचं, आपला जो धागा आहे की नाही तो धागा गुंडाळायचा. हा जो सिंपल वाला धागा आहे की नाही तो गुंडाळायचा. ओके, जर का वाटत असेल आपल्या ह्या पाकळ्या हातातून सुटतायत तर मी आता तुम्हाला डायरेक्ट दाखवते. फ्लोरल टेप घेतली मी. आता ह्या फ्लोरल टेपने मी तुम्हाला काय करते, याला गुंडाळते. व्यवस्थित फिनिशिंग चांगलं द्या. काम थोडं चांगलं ठेवलं की मग ते आणखीन सुंदर दिसतं. ओके, पहिला सरळ गुंडाळायचं आहे अशा पद्धतीने. ओके, त्याच्यानंतर हलकस खाली येऊया आपण आता. ओके, त्याच्यानंतर आपल्याला एक पाकळी आपण एक जे पान आहे हे मला असं दाखवायचं आहे. ओके, हे बघा इथे ठेवते मी फक्त. पण जर पान तुम्हाला गुंडाळायचं असेल ना तर 1 मिनिट तुम्हाला सांगते. पान जर गुंडाळायचं असेल तर फ्लोरल टेप गुंडाळायच्या आधीच ते पान लावा जिथे लावायचंय तिथे, नाहीतर मग कट करून पुन्हा तुम्हाला ते लावावं लागणार. हे बघा अशा पद्धतीने. ओके, त्याच्यानंतर मी आणखीन एक घेते पान.
त्याच्यानंतर हे जे मगाशी 3 पानं एकत्र केली होती तुम्हाला दाखवलेली ती आता खाली लावणार मी, पण ते आत्ताच लावायचे तुम्हाला. फ्लोरल टेप गुंडाळता की नाही तेव्हाच लावायचे, म्हणजे जे आणखी खाली लावूया आपण जरा. फ्लोरल टेप गुंडाळा, जितकी गुंडाळायचे, जिथे लावायचे तुमच्यावर आहे, तुम्ही करू शकता. ओके, त्याच्यानंतर आता ही जी फ्लोरल टेप आहे की नाही, ही पूर्ण गुंडाळायची गरज नाहीये तुम्हाला, कारण ऑलरेडी हे ग्रीन आहे. ओके, म्हणजे जो फुलाचा जो दांडा असतो तो ग्रीन असतो की नाही, तर तो ऑलरेडी आहे ग्रीन. त्याच्यामुळे ह्या काय माहितीये, रेडीमेड असं मिळतं. जर तुम्ही घरच्या घरी असा एखादा फ्लावर तयार करते आणि तुमच्याकडे अशी जर तार नाहीये, तुमच्याकडे फ्लोरल तार नाहीये, तर तुम्ही एखादा तुमच्या इथे झाडू असेल, एखादी अशी काडी असेल मोठी, ओके, काही म्हणजे जे सपोर्ट साठी, तर त्याला तुम्ही अशी फ्लोरल टेप गुंडाळा, म्हणजे ते तुमचं फुलाचा दांडा होऊन जाईल. ओके, आता ही काही गरज नाहीये मला पूर्ण घेऊन जायची, कारण ऑलरेडी ग्रीन आहे. फक्त जिथे तुम्ही तोडताय ती जागा तुम्हाला लॉक करायची आहे. ओके, पूर्ण लॉक करायचे, जेणेकरून निघायला नाही पाहिजे. आता बघा, हे झालं गुलाबाचं फूल. ओके, आता ह्याला आपण काय करायचं, ह्याला आकार देऊ शकतो आपण. आकार देणं आपल्यावर आहे. ओके, काय करायचंय, तर आकार द्यायचा त्याला, फक्त हलकस त्याला ओपन करायचं. ओपन करायचं त्याला हलकस. कळ्या पण तुम्ही थोड्याशा ओपन करू शकता, हलक्याशा. ओके, बघा. ओके, आता हे आणि आणखीन सांगते, तुम्हाला जर ऍड करायचे असेल, तुम्हाला वाटत असेल की असे फ्लावर्स माझ्याकडून तुमच्याकडून विकले गेले पाहिजे वेगवेगळे, म्हणजे किंवा ब्रॉचेस वगैरे, तर काय करायचं, आपल्या घरामध्ये सजावट करायची अशा फ्लावरची. फ्लावर पॉट मध्ये अशा प्रकारचे फ्लावर्स तयार करा, स्वतः ऍड करा त्याची, घरामध्ये पहिला सुरुवात करा. त्याच्यानंतर वाटलं तुम्ही छान बनवताय, तुमच्या आजूबाजूला जे शॉप असतात त्यांना जाऊन विचारा की असे असे मी मटेरियल, म्हणजे मी फ्लावर वगैरे बनवते किंवा ब्रॉचेस बनवते, तुम्ही घेऊ शकता का, हे विचारायचं जाऊन. आपण स्वतःचं काम आहे. ओके, आणि घरामध्ये हळदी कुंकू असतं, किंवा जे आपण फ्लावर देतो ना, काही मराठी लोकांमध्ये असतं बघा, की हळदी कुंकू दिल्यानंतर फूल देतात वगैरे, असं आपलं फंक्शन असतं, बऱ्याच वेळेला असतं. तर तुम्ही अशा प्रकारचे आर्टिफिशियल फ्लावर देऊ शकता. ओके, तुमच्या ऍड साठी, आणि हे हल्ली खूप जण करतात, तर हे करू शकता तुम्ही. ओके, तर हे बघा, फ्लावर बघून घ्या, छान झालेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही आणखीन बऱ्याचशा गोष्टी करू शकता. ह्या कलर मध्ये तुम्ही कमळाचं फूल, म्हणजे जे लोटस आहे, लोटस दाखवू शकता, आणखीन कळी करू शकता. भरपूर तुम्ही वेगवेगळ्या प्रकार